ओके, रेकॉर्डिंग स्टार्ट झाली. सर्वप्रथम आज आपण एक 5 मिनिटं आधी वर्कआउट करू की आतापर्यंत आपण जे शिकवलंय त्याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम, कोणाला काही एखादा टॉपिक जो राहून गेला आहे की वाटतंय तो घ्यायचा वगैरे आहे. उद्या फक्त आपण HR रिलेटेड जे ऍक्ट आहेत ते बघणार आहोत. PT, PF, ESIC. आतापर्यंत जे काही GSTC रिलेटेड आहे त्याच्यात कोणाला काय अडचण, आज आपण GSTR 9 आणि 9C घेणार आहोत. माझा आवाज येतोय प्रत्येकाला? येतोय आवाज. ओके, मग डायरेक्ट सुरू करू GSTR 9. तर कोणाला काय अजून विचारायचं आहे जुन्या याच्यात काही मागच्या लेक्चर पैकी? ओके, आपण बघणार आहोत GSTR 9. तर यामध्ये काय आहे की GSTR 9 मध्ये हा जे रेग्युलर टॅक्स पेयर आहेत त्यांना सर्वांना हा भरायचा असतो. इन शॉर्ट मध्ये GSTR 9 म्हणजे काय की तुम्ही जे वर्षभरात जीएसटीचे रिटर्न भरले, मग 3B असो किंवा GSTR 1 असो, त्याच्यात मंथली जी समरी तयार झाली किंवा मंथली जो डेटा तयार झाला आहे, म्हणजे समजा हे 12 तयार झाले आणि GSTR 1 हे सुद्धा 12 झाले, असे 24 रिटर्न होतात. हे आणि जर तुमचा GSTR 1 क्वार्टरली जर असेल तर GSTR 1 4 असे हे टोटल 16 होतात. तर या जेवढे रिटर्न तुम्हाला ऍप्लिकेबल आहे 24 किंवा 16, त्या सर्वांची समरी म्हणजे अॅन्युअल रिटर्न. यामध्ये फायदा असा आहे की तुमचे ह्या जे रिटर्न्स आहेत याच्यामध्ये जर काही चुकी राहून गेलेली आहे किंवा काही उणीव राहून गेलेली आहे, सर्वच्या सर्वांनाही, पण बऱ्याचशा ज्या चुका आहेत त्या तुम्ही AR म्हणजे अॅन्युअल रिटर्न मध्ये कंपाईल करू शकता. ती जी चूक झाली आहे ती तुम्ही रिपेअर करू शकता. आता भरपूर वेळा असं होतं की सर आम्ही 12 महिन्याचे 24 रिटर्न भरले किंवा 12 महिन्याचे 16 रिटर्न भरले, पण काही पेमेंट करायचं राहून गेलं, म्हणजे सेल्स जो आहे तो दाखवला नाही तुम्ही, किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट हे एक्सेस घेतलं गेलेलं आहे, जे घ्यायचं नव्हतं तुम्ही ते घेतलं गेलेलं आहे. मग या दोघं केसमध्ये काय होतं की तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो GST. तर त्या केसमध्ये ह्या AR मध्ये तुम्ही तो पे करू शकता. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही पेमेंट बद्दल बोलताय आणि इनपुट टॅक्स क्रेडिट जर जास्त असेल तर इनपुट टॅक्स जर जास्त असेल तर तुम्ही सप्टेंबरचं जे रिटर्न भरलं आहे रिगार्डिंग अॅन्युअल रिटर्नच्या आधी किंवा विदिन 6 मंथ फ्रॉम द एंड ऑफ द फायनान्शियल इयर, नॉर्मल ड्यू डेट सांगतोय मी तुम्हाला, त्याच्याशी रिलेटेड त्या रिटर्न मध्ये जर तुम्ही ते इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं गेलेलं असेल तर वेल अँड गुड. जर ते घेतलेलं नसेल तर तुम्हाला याचं क्रेडिट मिळणार नाही. कारण की मी आधी पण सांगितलंय की अॅन्युअल रिटर्न भरण्याच्या आधी किंवा 30 सप्टेंबर विच एव्हर इज अर्लियर या पिरियडच्या आधी तुम्हाला ITC क्लेम करायचा असतो मागील वर्षाचा. पण आता सिच्युएशन अशी आहे की अॅन्युअल रिटर्न याची डेट नेहमी एक्सटेंड होत असते. म्हणजे 17-18 ची आता मागेपर्यंत चालू होती,
1879 दर महिन्याला वाढते किंवा प्रत्येक ड्यू डेटला ती एक्सटेंड होते. आता पण परत एक्सटेंड झाली आहे नोव्हेंबर पर्यंत. मग आतापर्यंत तुम्ही घेऊ शकता, पण त्यालाही चॅलेंजेस आहेत. अधिकारी म्हणतील नाही आम्ही 30 सप्टेंबर पर्यंतच तुम्हाला अलाउड करू. काही अधिकारी म्हणतील नाही आम्ही अलाउड करणार नाही. ज्या डेटला AR भरले त्या डेट पर्यंत तुम्ही अॅन्युअल क्रेडिट घेऊ शकत नाही. 30 सप्टेंबरच्या आतमध्ये किंवा 30 सप्टेंबरच्या रिलेटेड जे रिटर्न आहेत त्या रिटर्न मध्येच तुम्ही हे घेऊ शकता. ओके, हे झालं AR म्हणजे काय. AR म्हणजे काय सिम्पली सांगितलं मी तुम्हाला की 12 महिन्याची जे 24 रिटर्न आहेत किंवा 16 रिटर्न आहेत त्याची समरी, त्याच्यातला टॅक्स पेबल असेल तर तो DRC 3 मध्ये भरता येतो. DRC म्हणजे एक चलन आहे, त्या चलनामध्ये तुम्ही ती जनरेट करू शकतात आणि तिथून ते पेमेंट करायचं आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या अॅन्युअल रिटर्नच्या डेटामध्ये जर टॅक्स पेबल दाखवला तर जोपर्यंत तुम्ही चलन भरून टॅक्स पे करत नाही तोपर्यंत AR भरता येणार नाही. आधी टॅक्स लायबिलिटी तुम्हाला क्लिअर करावी लागते आणि त्याच्यानंतर ती क्लिअर करता येते. काही केसेस मध्ये ते असंही म्हटलं जातं की DRC हा नंतर पण भरता येतो, पण माझं तरी मत आहे की तुम्ही AR जेव्हा अपलोड करतात आणि तुम्हाला माहिती की आपल्याला टॅक्स भरायचा आहे तर DRC पेमेंट करून टाका, त्याच्यानंतरच अॅन्युअल रिटर्न भरा. त्याच्यानंतर GSTR9 हा कंपल्सरी आहे का नाही. सर ITC मध्ये केटरिंग सर्व्हिस अलाउड आहे का. ITC मध्ये नाही, तुम्ही जर केटरिंग सर्व्हिस रिसीव्ह करत असाल तर अलाउड नाही माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्या केटरिंग सर्व्हिसला 5% GST आहे. तर GSTR9 हा सर्वांना कंपल्सरी आहे का, तर मी म्हणेल नाही. 0 to 2 CR तुमचा टर्नओव्हर जर असेल तर तुम्हाला हा ऑप्शनल आहे. 2 to 5 CR तुमचा जर टर्नओव्हर असेल तर तुम्हाला कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर 5 CR च्या वरती जर तुमचा टर्नओव्हर असेल तर तुम्हाला 9 and 9C म्हणजे ऑडिट फॉर्म हा सुद्धा कंपल्सरी आहे. तर हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचा चार्ट आहे हा. झिरो टू 2 CR तुमचा जर टर्नओव्हर असेल तर तुम्हाला ऑप्शनल आहे. भरायचा तर भरा, नाही भरायचा तर नाही भरला तरी चालेल. 2 to 5 CR जर तुमचा टर्नओव्हर असेल तर तुम्हाला कंपल्सरी आहे, तो अॅन्युअल रिटर्न भरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5 CR जर असेल, 5 CR च्या वरती जर टर्नओव्हर असेल तर 9 तर कंपल्सरी आहे, 9C पण तुम्हाला कंपल्सरी होऊन जातो. म्हणजे काय, 5 CR च्या वरती असेल तर तुम्हाला ऑडिट सुद्धा कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर आता या केसमध्ये म्हणजे 2 CR च्या वरती जर तुमचा टर्नओव्हर असेल तर हे कंपल्सरी आहेच. पण मी सजेस्ट करेल जर तुमच्या 12 मंथच्या रिटर्न्स मध्ये जर काही चुका असतील, चुका म्हणजे काय की 12 मंथचे रिटर्न आणि टॅलीचा जो डेटा आहे किंवा तुमची फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर तुम्ही GSTR9 भरलाच पाहिजे. मी तुम्हाला सांगेल की हा 9 भरलाच पाहिजे. चालणार नाही असं म्हणजे कंपल्सरी नाही असं धरू नका. याचं कारण असं आहे की नॉर्मली असेसमेंटमध्ये काय होतं की तुमचा जो टॅलीचा डेटा आहे म्हणजे फायनान्शियल जे स्टेटमेंट आहे त्याच्याप्रमाणे तुमचा GSTचा डेटा मॅच केला जातो, आणि GSTचा डेटा आणि टॅलीचा डेटा जर मॅच नसेल तर तुम्ही नक्की हा
हे जे ऑप्शन आहे ते कंपल्सरी मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि तो डेटा कंपल्सरी म्हणजे GSTR 9 हा कंपल्सरी भरायचा आहे. जर तुमचे हे 12 महिन्याचे रिटर्न आणि हे टॅलीचा डेटा जर 100% मॅच असेल तर तुम्ही नाही भरला तरी चालेल, आणि जर काही तफावत असेल तर तुम्ही, मी सांगेल की GSTR 9 हा भरलाच पाहिजे तुम्ही. ओके. त्याच्यानंतर 17-18चा GSTR 9 9C ची डेट ऑलरेडी गेली आहे. 18-19 फक्त एकदा मला कन्फर्म करावं लागेल की याची डेट एक्सटेंड झाली असं मी मागे ऐकलं होतं, पण मी कुठलाही डेटा अजून भरला नाही 17-18चा. त्याच्यामुळे 17-18ची तात्पुरता आपण असं धरूया की डेट गेलेली आहे. 19-20ची डेट ही 30 नोव्हेंबर करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये एक 9A फॉर्म असतो. 9A फॉर्म हा कंपोजिशन डीलर वाल्यांना आहे. त्याच्यामध्ये पण असंच आहे की कंपोजिशन डीलरला क्वार्टरली रिटर्न असल्या कारणाने इयरली 4 रिटर्न तयार होतात. तर त्या 4 रिटर्नची जी समरी आहे, जो डेटा आहे तो 9C मध्ये भरणं कंपल्सरी आहे. आता 17-18 मध्ये क्वार्टरली GSTR 4 होता, त्याच्यामुळे त्याच्यात 9C भरणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर 18-19 मध्ये त्यांनी काय केलं, CMP 8 हे चलन केलं कंपोजिशन डीलरला. त्याच्यामुळे यांना 9A भरणं सुद्धा कंपल्सरी झालं. विदाउट एनी टर्नओव्हर 9 हा भरणं, 9A हा भरणं कंपल्सरी आहे. आता आपण सरळ 9 फॉर्म बघूया PDF मध्ये. जर तुम्हाला ऑफलाईन युटिलिटी डाउनलोड करायची असेल तर ऑफलाईन युटिलिटी सुद्धा डाउनलोड करता येते GSTच्या वेबसाईटने. नॉर्मली ते एक्सेल फाईल मध्ये, एक्सेल फाईल ओपन केल्यानंतर इथे ऑप्शन दिसतं बघा, ऑप्शन सिक्युरिटी वॉर्निंग. तर इथे क्लिक करायचं. इथे अनेबल केल्याशिवाय कुठलाही डेटा त्याच्यामध्ये पुट करू नका. नॉर्मली इथे GSTN भरायचा आणि इथे फायनान्शियल टाकायचं, आणि मग पुढे त्यांनी डेटा दिलेला आहे. या पद्धतीने तो डेटा असतो. आता हा ऑफलाईन युटिलिटी फॉर्म आहे, हा पूर्ण भरायचा आणि याला व्हॅलिडेट करायचा. जेसन फाईल डाउनलोड करायची. याच्यावरून जेसन फाईल ओपन होते आणि त्या जेसन फाईलला तुम्ही GSTच्या वेबसाईटवर अपलोड करू शकता. जर याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर इथे एरर जनरेट होतात. तर एरर जर जनरेट झाली, तुमची जेसन फाईल जर तयार झाली नाही, इथे क्लिक केलं की तुमच्या एरर सगळ्या क्लिअर होतील. आता हे झालं ऑफलाईन फॉर्म बद्दल. GSTच्या साईटवर जाऊन डाउनलोड करता येतं GSTR 9 ऑफलाईन युटिलिटी. त्याच पद्धतीने GSTR 9C ऑफलाईन युटिलिटी असते. याच्यामध्ये काही रिलीज पण दिले त्यांनी, काय करायचं काय नाही त्या गोष्टी. आणि हा 9Cचा फॉर्म आहे. इथे पण तसंच ऑप्शन अनेबल आणि ओके, आणि त्याच्यानंतर पुढे हे करायचं. याच्यामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन वगैरे पण दिलेली आहे, कसं भरायचं, काय भरायचं, काय काय प्रोसेस करायची, इथं मग माहिती दिलेली आहे. पार्ट ए, पार्ट बी. पार्ट ए जो इथला हा फॉर्म जर पूर्ण भरला नाही तोपर्यंत तो पुढे जाऊ देत नाहीये. त्याच्यामुळे हा डेटा भरायचा आहे, काहीतरी फेक टाकायचा आणि पुढे बघून घ्यायचा. मी हे टोटल का घेत नाही, कारण की आपण आता एक्सेल मध्ये बघितला. आता इथे पुढे आपण PDF मध्ये बघू आणि त्याच्यामध्ये एक एक डिटेल्स आपण डिस्कस करायचा प्रयत्न करूया. सर्वांना फॉर्म दिसतोय? PDF दिसते का सर्वांना?
PDF दिसते का सर्वांना? ओके. नॉर्मली मी असं सांगेल तुम्हाला सर्वांना की काही अडचण आली तर ती लिहून ठेवा. आणि खूप मोठा फॉर्म आहे. आता तुम्ही जर बघितलं इथे तर 18 पेजेसचा फॉर्म आहे हा. 18 पेजेस मध्ये बारीक बारीक जर गोष्टी आपण डिस्कस करत बसलो तर खूप वेळ जाईल. आणि नॉर्मली आपण जे GSTR 1 आणि 3B मध्ये जे बघितलंय त्याचीच समरी आहे. तर जर तुम्ही GSTR 1 आणि 3B जर चांगला स्टडी केला असेल तर त्यातल्या भरपूरशा गोष्टी तुम्हाला इथे इझी होऊन जातील. ओके, लेट स्टार्ट. फॉर्म GSTR 9 रूल 80 मध्ये सांगितलं आहे अॅन्युअल रिटर्न. अॅन्युअल रिटर्न म्हणजे वर्षातनं एकदा भरायचं आहे ते. वर्षातनं एकदा भरायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट येतो तो बेसिक डिटेल्स. बेसिक डिटेल मध्ये फायनान्शियल इयर टाकायचं आहे, GSTN टाकायचं आहे, लीगल नेम टाकायचं आहे. लीगल नेम नॉर्मली जे पॅनवर असतं ते लीगल नेम असतं. आणि ट्रेड नेम, तुमच्या बिझनेसला जर तुम्ही काही नाव दिलेलं असेल तर ते इथे टाकायचं आहे. नॉर्मली जेव्हा तुम्ही ऑनलाईन प्रिपेअर करता तर त्यावेळेस हा सर्व डेटा ऑलरेडी येऊन गेलेला असतो. आपल्याला फक्त इथं डेटा टाकायचा असतो. पॉइंट 2 मध्ये बघूया आपण. इथे पॉइंट 2 आहे, डिटेल ऑफ आउटवर्ड अँड इनवर्ड सप्लाय मेड ड्युरिंग द फायनान्शियल इयर. म्हणजे आउटवर्ड सप्लाय आणि इनवर्ड सप्लाय याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची ड्युरिंग द फायनान्शियल इयर. ड्युरिंग द फायनान्शियल इयर म्हणजे ज्या फायनान्शियल इयर साठी आपण हे जे अॅन्युअल रिटर्न भरतोय त्याच्यामध्ये. सिम्पली इथे कॉमन फील्ड आहे टॅक्सेबल व्हॅल्यू, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स किंवा युनियन टेरिटरी टॅक्स, इंटिग्रेटेड टॅक्स आणि सेस. कुठली अमाऊंट टाकली की त्याच्या रिलेव्हंट जो डेटा आहे, जर विदिन स्टेट असेल तर हे 2 कॉलम येतील, आउट ऑफ स्टेट असेल तर इथे, आणि त्या प्रोडक्टवर किंवा त्यांच्या प्रोडक्टवर जर काही सेस असेल तर ती सेस इथं द्यायची आहे. तर सर्वप्रथम आपण आता हे 4 कॉलम 5 कॉलम नॉर्मल आहेत, याच्यात काही डिस्कस करण्यात अर्थ नाहीये. फक्त आता जे डिटेल्स आहे वर्डिंग मध्ये ते आपण बघूया. चौथा पॉइंट आहे, चौथ्यामध्ये डिटेल्स ऑफ ऍडव्हान्स इनवर्ड अँड आउटवर्ड सप्लाय मेड ड्युरिंग द फायनान्शियल इयर ऑन विच टॅक्स इज पेबल. पुन्हा एकदा वाचतो मी. डिटेल ऑफ ऍडव्हान्स इनवर्ड अँड आउटवर्ड सप्लाय मेड ड्युरिंग द फायनान्शियल इयर ऑन विच टॅक्स इज पेबल. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर आउटवर्ड सप्लाय बोलले होते पण इथे इनवर्ड पण बोलले आहेत. तर इनवर्ड म्हणजे काय, खास करून की RCM ज्याच्यावर आपल्याला टॅक्स भरायचा आहे असं इनवर्ड. त्याच्यामुळे इथे तेच म्हटलंय की ऍडव्हान्सेस रिसिव्ह केले असतील, इनवर्ड असेल आणि आउटवर्ड असेल तर त्याला त्याच्यावर जो टॅक्स आहे तो या कॉलम मध्ये डिटेल द्यायचा आहे. त्याच्यामध्ये सप्लाय मेड टू अनरजिस्टर्ड डीलर. सर्वात प्रथम काय कॉलम आहे, सप्लाय मेड टू अनरजिस्टर्ड डीलर. आता मी GSTR 9 मध्ये ज्या काही गोष्टी विचारेल त्या सर्व पूर्ण 12 महिन्यासाठी फायनान्शियल इयर साठी असेल. नॉर्मल याच्यामध्ये जर तुमचा नवीन बिझनेस असेल किंवा तुम्ही बिझनेस बंद केला असेल तर त्या जेवढा पिरियड तुम्ही डीलर आहात त्या वर्षभराच्या डिटेल टाकायचे. म्हणजे एखाद्याने समजा जुलैमध्ये रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर जुलै टू मार्च या डेटा लागेल. एखाद्याने डिसेंबरमध्ये GST रजिस्ट्रेशन घेतलंय तर त्यांचं डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचा डेटा या पूर्ण फॉर्म मध्ये येईल. एखाद्याने सप्टेंबर मध्येच रजिस्ट्रेशन कॅन्सल करून टाकलंय मागच्या वर्षी तर तो 6 महिन्याचा डेटा इथे भरावा लागेल त्यांना. समजा एखाद्याने फेब्रुवारीमध्ये, जानेवारीमध्ये डेटा GST नंबर कॅन्सल केला आहे तर त्यांना त्या पिरियडसाठी जोपर्यंत ते रजिस्टर होते तोपर्यंत हा डेटा भरायचा आहे. ओके, लेट स्टार्ट अगेन. अनरजिस्टर्ड डीलरला वर्षभरात जेवढा सेल केला आहे तेवढा सेल इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर रजिस्टर्ड पर्सनला म्हणजे ज्यांचा GST आहे B2B त्यांचा डेटा इथे टाकायचा आहे.
त्याच्यानंतर झिरो रेटेड सप्लाय एक्सपोर्ट ऑन पेमेंट ऑफ टॅक्स एक्झेम्प्ट सप्लाय टू एसीझेड. झिरो रेटेड सप्लाय एक्सपोर्ट जर त्याच्यावर तुम्ही पेमेंट केलं असेल तर इथे डेटा टाकायचा आहे. याच्यामध्ये बघा इथे या 2 कॉलम मध्ये त्यांनी अलाउड केलं नाही, कारण की एक्सपोर्ट जर म्हटलं की त्याच्यावर इंटिग्रेटेड टॅक्स लागतो, म्हणून येथे यांनी ह्या ब्लँक केलेल्या आहे, इथे डेटा टाकता येणार नाही. त्याच्यानंतर सप्लाय टू एसीझेड ऑन पेमेंट ऑफ टॅक्स. एसीझेड म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन असतो. स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये जर तुम्ही काही सप्लाय करत असाल आणि त्याच्यावर टॅक्स भरत असाल तर इथे तो डेटा येईल. इथे परत हे 2 कॉलम त्यांनी ब्लँक केलेले आहेत, जे भरता येणार नाही आपल्याला, त्याच्यामुळे इथे ब्लँक केलेले आणि इंटिग्रेटेड टॅक्स मध्ये ते भरायचं आहे. त्याच्यानंतर डीम एक्सपोर्ट म्हणजे काय की इंडियाच्या बाहेर तर माल गेला नाहीये, पण काही कॅटेगरीज आहेत नोटिफाईड, त्यांना जर तुम्ही माल सेल केला तर त्याला एक्सपोर्ट म्हणतात, डीम एक्सपोर्ट. तर याच्यामध्ये सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी येऊ शकतं, म्हणून त्यांनी ते कॉलम डार्क केला नाहीये. तर याच्यामध्ये पूर्ण डेटा तुमचा जर हे डीम एक्सपोर्ट डेटा असेल तर हा डेटा भरायचा असतो. त्याच्यानंतर पुढे स्पीड बरोबर होतोय का स्लो होतोय का फास्ट होतोय? Okay. Advance on which tax has been paid but invoice has not been issued, not covered under A to E. वरचे जे कॉलम आहे त्यामध्ये जर तुम्ही ऍडव्हान्सेस जर घेतलेले असतील तर ते इथे द्यायचे आहे, विच आर नॉट कवर्ड इन A to E. आता नॉर्मली काय होतं, तुम्ही म्हणताय की ऍडव्हान्स ऑन विच टॅक्स हॅज बीन पेड बट इनवॉइस हॅज नॉट बीन इश्यूड. तर मी इथे क्लिअर करू इच्छितो की जे बिल इश्यू केलेलं नाहीये, ऍडव्हान्स घेतलाय पण बिल इश्यू केलेलं नाहीये, त्यांच्या केसमध्ये इथे तुम्हाला डेटा टाकायचा आहे. जर तुम्ही ऍडव्हान्स घेतला आहे आणि ड्युरिंग द इयर तुम्ही तो बिल पण इश्यू केलंय तर तो डेटा इथे येणार नाही, तो सरळ B2B किंवा B2C मध्ये जाईल. त्याच्यानंतर जी हा आरसीएमचा आहे, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमवर तुम्हाला जर काही टॅक्स भरायचा असेल ड्युरिंग द इयर तर इथे टॅक्सेबल अमाऊंट आणि जे काही ऍप्लिकेबल टॅक्स आहेत ते भरायचे आहेत इथे. त्याच्यानंतर आतापर्यंत A to G होते त्याची सब टोटल इथं तयार होईल. नॉर्मली तुम्हाला ती करायची गरज नाही, ते ऑलरेडी होऊन जाईल त्याच्यामध्ये ऑटो पॉप्युलेट असल्या कारणाने. त्याच्यानंतर आता निगेटिव्ह आयटम घेऊ. निगेटिव्ह म्हणजे लेस होणार आहे. क्रेडिट नोट इश्यूड इन रिस्पेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन स्पेसिफाईड B2E. आता वरती जे A to G होते त्यापैकी B2E जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड जर काही क्रेडिट नोट असेल तर त्या इथे द्यायचे आहेत, हे मायनस होतील. त्याच्यानंतर डेबिट नोट ज्या आहेत त्या जर इश्यू केल्या त्या प्लस होणार आहेत, तर त्या B2E शी रिलेटेड ज्या आहेत त्या इथे येतील, त्याचा डेटा इथे टाकायचा आहे. आता याच्या पुढे आहे सप्लाय टॅक्स डिक्लेअर्ड थ्रू अमेंडमेंट. अमेंडमेंट म्हणजे काय की तुम्ही काही सप्लिमेंटरी डॉक्युमेंट दिलं, एखादं इनवॉइस अमेंड केलं किंवा मागच्या पिरियडचं काही अमेंडमेंट वगैरे असेल तर ते सर्व इथे टाकायचे आहेत. इथे प्लस झालं, इथे मायनस होईल, म्हणजे काही रिडक्शन असेल, इथे इन्क्रीज आहे, इथे रिडक्शन आहे, सेम लाईक डेबिट क्रेडिट नोट. त्याच्यानंतर इथे सब टोटल तयार होते I to L ची, आणि त्याच्यानंतर N जो आहे तो H प्लस M याची टोटल तयार इथे येईल.
पाचवा कॉलम आहे डिटेल ऑफ आउटपुट सप्लाय मेड ड्युरिंग द फायनान्शियल इयर ऑन विच टॅक्स इज नॉट पेएबल. आता नॉट पेएबल म्हणजे त्याच्यामुळे तिथे सगळे ब्लँक केलेले आहेत, त्याच्यावर आपल्याला टॅक्स पे करायचा नाहीये, पण आपल्या बुक्स ऑफ अकाउंटशी मॅच व्हायला पाहिजे जीएसटीचा डेटा आणि फायनान्शियल स्टेटमेंट टॅलीचा डेटा. त्याच्यामुळे ह्या फिगर्स आपल्याला टाकणं गरजेचं आहे. झिरो रेटेड सप्लाय. झिरो रेटेड सप्लाय म्हणजे काय की ज्याच्यावर झिरो रेट आहे त्याला म्हणतात नील रेटेड किंवा झिरो रेटेड सप्लाय. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट येतो विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. त्याच्यानंतर सप्लाय टू एसईझेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. नंतर सप्लाय ऑन विच टॅक्स इज टू बी पेड बाय रिसिपिएंट ऑन रिव्हर्स चार्ज. आधी जे आपण बघितलं याच्या आधी, तर इथे आपण बघितलं की आपल्याला ज्याच्यावर आरसीएम भरायचा आहे तो डेटा होता. आता इथे जो आहे सी मध्ये त्याच्यामध्ये समोरचा रिसिपियंट म्हणजे आपण जी सर्व्हिस दिली किंवा गुड्स दिले त्याच्यावर रिसिपियंट आरसीएमच्या अंडर टॅक्स भरणार आहे. नंतर एक्झेम्प्टेड जे जीएसटी मध्ये येत नाही, नील रेटेड जे झिरो रेट आहे. त्याच्यानंतर अशाही गोष्टी आहेत की नॉन जीएसटी सप्लाय इन्क्लूड्स नो सप्लाय, ज्याच्यावर जीएसटी लागत नाही, जसं पेट्रोल, डिझेल, लिकर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही सेल करत असाल तर इथे ती गोष्ट टाकली पाहिजे. आणि त्याच्यानंतर या कॉलमची ए टू एफ ची जी टोटल आहे ती जी मध्ये येईल. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड क्रेडिट नोट, डेबिट नोट, सप्लाय डिक्लेअर थ्रू अमेंडमेंट, त्याच्यानंतर सप्लाय रिडक्शन, रिड्यूस, अमेंडमेंट त्याची टोटल. नंतर टर्नओव्हर ऑन विच टॅक्स इज नॉट टू बी पेड म्हणजे आतापर्यंत जे झिरो रेट, नील रेट ते जे होते त्याची टोटल. आणि टोटल टर्नओव्हर इन्क्लुडिंग ऍडव्हान्स 4N 45 मायनस 4G याची जी टोटल आहे तुमचा हा फायनल टर्नओव्हर आहे त्या वर्षाचा. हा टर्नओव्हर तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटला मॅच झाला पाहिजे. जर होत नसेल तर याच्यामध्ये काय चुकी आहे ती शोधा. कशावरचा टॅक्स घ्यायचा राहिलाय, काय डिक्लेअर करायचं राहिलेलं आहे ते सर्व बघा आणि याच्यातला जो डिफरन्स आहे तो क्लिअर करा. अदरवाईज तुम्ही भरलेलं जे रिटर्न आहे ते चुकीचं धरलं जाईल किंवा जर ते अपवर्ड चेंजेस असतील तर त्याच्यावर भविष्यात तुम्हाला नोटीस पण येऊ शकते. तर असं काही भरताना हे अपलोड करताना तुम्ही हा इथपर्यंतचा डेटा आहे सेल्स साईटचा तो पूर्ण चेक केला गेलेला पाहिजे. आता आपण असं समजू की सेल्स साईट पूर्ण झाली किंवा ज्याच्यावर आपल्याला टॅक्स भरायचा आहे ती साईट पूर्ण झाली. आता इथून पुढे आपण बघूया डिटेल ऑफ आयटीसी फॉर द फायनान्शियल इयर. ओके, डिटेल ऑफ आयटीसी फॉर द फायनान्शियल इयर म्हणजे काय की ड्युरिंग द फायनान्शियल इयर और ड्युरिंग द पिरियड तुम्ही जे काही परचेस केलं आहे आणि ज्याचा तुमच्याकडे एव्हिडन्स आहे, ज्याचं 180 डेज मध्ये तुम्ही पेमेंट वगैरे करून टाकले, त्या सर्व नियम पाळून तुम्हाला वर्षभरात किती आयटीसी मिळणार आहे त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. परत याच्यामध्ये हे जे टॅक्सेसचे कॉलम आहेत परत एकदा सांगतो, याच्यात डिस्कस करण्यात अर्थ नाहीये. हे जे आहे डिस्क्रिप्शन आणि टाईप त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. आणि जिथे जिथे ऑटो म्हटलं असेल तिथे ऑटो पॉप्युलेट सिस्टीम मध्ये जीएसटीच्या पोर्टलवर ऑटो पॉप्युलेटेड फिगर्स असतील. ह्या कुठून येतील तुमच्या हे जे 3B जे भरलं आहे तुम्ही त्या पिरियडसाठी पूर्ण 12 महिने किंवा त्या पर्टिक्युलर पिरियडसाठी त्याचा सर्व डेटा इथे कॉन्सोलिडेटेड फॉर्मॅटमध्ये इथे येऊन जाईल आणि हा नॉर्मली अनएडिटेड आहे. तर डिटेल ऑफ आयटीसी अवेल्ड ड्युरिंग द फायनान्शियल इयर
अवेल्ड म्हणजे काय, आपल्याला मिळालेलं आहे, युटिलायझेशन आपण नंतर करू शकतो त्याचं. आता सध्या काय अवेल्ड आहे, अवेल्ड म्हणजे आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात आधीचा कॉलम होता टोटल अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड थ्रू जीएसटीआर 3B. तर हा डेटा ऑटो येणार आहे, आपल्याला याच्यात डेटा टाकायची गरज नाही किंवा अमेंड करता येणार नाही. त्याच्यानंतर हा जो डेटा आहे याच्यामध्ये काय काय आहे तुमचं, म्हणजे इनवर्ड सप्लाय किती आहे, इनवर्ड सप्लायवरचा टॅक्स किती तुमचा तो येईल. अदर दॅन इम्पोर्ट अँड इनवर्ड सप्लाय लायबल टू रिव्हर्स चार्ज बट इन्क्लूड सर्व्हिस रिसिव्ड फ्रॉम एसीजे. कॉन्सन्ट्रेट करायचे. अदर दॅन इम्पोर्ट्स अँड इनवर्ड सप्लाय लायबल टू रिव्हर्स चार्ज बट इन्क्लूड सर्व्हिसेस रिसिव्ड फ्रॉम एसीझेड. म्हणजे काय की इम्पोर्ट वर डेटा आपल्याला टाकायचा आहे, इनवर्ड सप्लायवर ज्याच्यावर आपल्याला रिव्हर्स चार्ज भरायचा आहे त्याचा आपल्याला फिगर्स टाकायचे आहेत. ह्या सोडून इतर जे काही आहे, इनपुट असतील, रॉ मटेरियल असेल, सर्व्हिसेस असेल, कॅपिटल गुड्स असेल, तर त्याचा डेटा बायफर्केट करून इथे टाकायचा आहे. समजा तुमचं ₹1,00,000 क्रेडिट आहे, ₹1,00,000 जर क्रेडिट आहे तुमचं, तर त्याच्यामध्ये इनपुट किती आहे, कॅपिटल गुड्स किती आहे आणि सर्व्हिसेस किती, याची टोटल तुम्हाला बायफर्केट करून द्यायची आहे. आणि इंटरेस्टिंगली इथे बघा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बेसिक अमाऊंट टाकायची नाही. आधीचे जर कॉलम बघितले तर इथे टॅक्सेबल अमाऊंट आहे, ही सेल्स मध्ये येते. पण तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट केलं आणि तुमच्या लक्षात येईल की आयटीसीच्या फील्ड मध्ये इथे टॅक्सेबल अमाऊंटचा कॉलम नाही. त्यांना टॅक्सेबल अमाऊंटची बेसिक वगैरे त्यांना अपेक्षित नाही. त्यांना अपेक्षित फक्त तुमचं टॅक्सेसचं किती कॉलम अमाऊंट आहे त्या बघितल्या पाहिजे. तर तुम्ही जेव्हा समरी तयार कराल, वर्षभराचं कन्सोलिडेशन एखाद्या एक्सेल मध्ये कराल, तरी सुद्धा त्यामध्ये तुम्ही बेसिक अमाऊंट नक्की ठेवा, याच्यासाठी की तुम्हाला भविष्यामध्ये रिकन्सिलेशन वगैरे जर करायचं असेल, असेसमेंट वगैरे जर निघाली, तर ही टॅक्सेसची अमाऊंट कशावर आणि किती टक्के कॅल्क्युलेट झाली ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे इथे जरी नाही म्हटलंय की बेसिक अमाऊंट देऊ नका, टॅक्सेबल अमाऊंट देऊ नका आयटीसीसी रिलेटेड, तरी ती कॅल्क्युलेट करा, तुमच्या रेकॉर्डला ठेवा. नेक्स्ट, इनवर्ड सप्लाय रिसिव्ड फ्रॉम अनरजिस्टर्ड पर्सन लायबल टू रिव्हर्स चार्ज. आता इथे रिव्हर्स चार्ज मध्ये कुठलं जे आयटीसी होतं ते नव्हतं घ्यायचं. इथे आरसीएम वर जो काही तुम्ही भरला आहे, मग ते इनपुट्स असतील, कॅपिटल गुड्स असेल, इनपुट सर्व्हिसेस असतील त्याच्यावर. नंतर इनवर्ड सप्लाय रिसिव्ड फ्रॉम रजिस्टर्ड पर्सन लायबल टू रिव्हर्स चार्ज अदर दॅन बी, other than B above, on which tax is paid but paid and ITC availed. तर याच्यामध्ये ह्यामध्ये आणि ह्यामध्ये सिंपल डिफरन्स आहे. हा जो कॉलम आहे हा युआरडी कडनं परचेसचा आहे. हा सी जो आहे हा युआरडी परचेस आहे आणि हा आरडी परचेस आहे. म्हणजे तुम्हाला आरडी कडनं काय परचेस केलं आणि रजिस्टर युआरडी कडनं काय परचेस केलं त्याचं सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन ठेवायची आहे. त्याच्यानंतर इम्पोर्ट ऑफ गुड्स इन्क्लुडिंग सप्लाय फ्रॉम एसीझेड. एसीझेडला जसं आपण सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट देऊ शकतो, तसं एसीझेड मधून सुद्धा आपण प्रोडक्ट घेऊ शकतो किंवा सर्व्हिसेस घेऊ शकतो. तर वन्स अगेन याच्यावर तुम्हाला सीजीएसटी आणि एचजीएसटी यूटीजीएसटी नसणार आहे, फक्त इंटिग्रेटेड आणि सेस असणार आहे. त्याच्यामुळे हे दोन कॉलम त्यांनी ब्लँक ठेवलेले आहेत. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस इन्क्लुडिंग इनवर्ड सप्लाय फ्रॉम एसीझेड.
त्याच्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट रिसिव्ड फ्रॉम ISD इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, त्याच्याकडनं जर काही ISD असेल तर ते भरायचे. अमाऊंट ऑफ ITC रिक्लेम अदर दॅन बी अबाव अंडर द प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट. आता याच्यामध्ये बी कॉलम सोडून जे काही तुम्ही इतर क्रेडिट घेणार आहात ज्याच्यामध्ये वरती काही बायफर्केशन नाहीये त्याचं इथे नोट डाऊन करायचं आहे आणि इथं ते भरायचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे वरती सर्वच येऊन जातं, पण इथे त्यांनी एक मुभा ठेवलेली आहे की जर अजून काही असेल तर तुम्ही रिक्लेम करायचं असेल तुम्हाला तर ती तुम्ही इथे क्लेम करू शकता. त्याच्यानंतर इथे टोटल्स होतील आणि इथे बघा आय म्हणजे हा जो आय आहे तो आणि वरती ए जो ऑटो पॉप्युलेटेड आहे हा, याच्यातला जो डिफरन्स आहे तो इथे तुम्हाला मार्क होईल, ऑटोमॅटिक होईल हा. आणि त्या डिफरन्सला तुम्हाला रिकन्साइल करायचा प्रयत्न करायचा आहे की काय राहिलं असं. तो डिफरन्स जर असेलच निघतच नसेल तरी चालेल, पण जेव्हा एक असेसमेंट वगैरे होईल ऑडिट वगैरे होईल त्यावेळेस तो तुम्हाला द्यावा लागेल. त्याच्यानंतर ट्रान्स 1 आणि ट्रान्स 2 अशा दोन गोष्टी सांगितल्या होत्या. ट्रान्स 1 आणि ट्रान्स 2 म्हणजे जीएसटीच्या रिजमच्या आधी जीएसटी रिजमच्या आधी जर तुमचे टॅक्सेस मध्ये काही क्रेडिट अवेलेबल असेल तर ते ट्रान्स 1 आणि ट्रान्स 2 मध्ये नियमबद्ध पद्धतीने क्लेम करायचं होतं. ट्रान्स 1 आणि ट्रान्स 2 जर भरला असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे त्याचं क्रेडिट घेता येईल. आता नॉर्मली ट्रान्स 1 आणि ट्रान्स 2 हे 17-18शी रिलेटेड होते, कारण की 17-18 मध्ये जीएसटी ऍक्ट आला होता. पण काही लोकांना त्यांनी मुभा दिली होती की पुढे सुद्धा 18-19 मध्ये आणि 19-20 मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ऑर्डर प्रमाणे क्लेम करू शकता. तर 18-19 मध्ये सुद्धा हा डेटा तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे असेल तर. अदरवाईज हा डेटा जर तुमच्याकडे जर जीएसटी रिजमच्या आधीचा जर काही क्रेडिट नसेल तर हा डेटा तुमचा नीलच राहील. देन एनी अदर ITC अवेल बट नॉट स्पेसिफाईड अबाव. आता एवढे सर्व जे ITC आहेत एवढे कॉलम त्याच्यातही काही बसत नसेल तर ते इथे क्लेम करू शकतात तुम्ही. आणि मग त्याची टोटल येईल K2M KLM याची जी टोटल आहे ती इथे दिसेल. आणि मग नंतर होईल टोटल ITC अवेल I प्लस N, हा इथे I प्लस N याची टोटल इथे तुम्हाला दिसेल. त्याच्या पुढे डिटेल ऑफ ITC रिव्हर्स अँड इलिजिबल ITC फॉर द फायनान्शियल इयर. आता ITC रिव्हर्स करायचं आहे तुम्हाला. आतापर्यंत काय केलं आपण की आपल्याला जे ITC अवेलेबल आहे त्याच्याबद्दल बोललो आपण. इथे रिव्हर्स करायचंय किंवा इलिजिबल जे ITC तुम्ही वरती घेतलं आहे ते रिव्हर्स करायचं आहे ते ड्युरिंग द इयर. आता रूल 37, रूल 39, रूल 42, रूल 43, सेक्शन 17(5), ट्रान्स 1 क्रेडिट, ट्रान्स 2 क्रेडिट आणि अदर जर काही असेल तर ते इथे तुम्हाला स्पेसिफाय करायचे आहे. आता आजचा होमवर्क आहे की रूल 37, 39 हे आहे सेक्शन, तर ते तुम्ही आज स्टडी करा. आणि ट्रान्स 1 आणि ट्रान्स 2 मध्ये काय आहे की तुम्ही इथे जे क्लेम केले आहे ट्रान्स 1 आणि ट्रान्स 2 मध्ये ते जर काही चुकलेले असतील किंवा समजा 17-18 मध्ये क्रेडिट घेतलं आणि ते युटिलाइज करून घेतलं आणि नंतर लक्षात आलं अरे काहीतरी चुकलं आपण, मग 18-19 मध्ये ती जर तुम्ही सुधारली तर ती इथे तुम्हाला रिव्हर्स करायची आहे ट्रान्स 1 आणि ट्रान्स 2. सिंपल आहे. आतापर्यंत पहिला जो होता तो सप्लायवरचा जो काही जीएसटी आपल्याला भरायचा आहे तो आहे. त्याच्यानंतर ITC चे कॉलम आहेत. ITC नंतर ITC रिव्हर्स करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आता पुढे आहे 8 नंबरचा कॉलम, त्याच्यामध्ये आहे अदर ITC रिलेटेड इन्फॉर्मेशन. आता ITC ऍज पर GSTR 2A टेबल 3 and 5 ऑफ ITC ऍज पर सम टोटल ऑफ 6B and 6H अबव. 6B आणि 6H चे ज्या टोटल आहेत आणि तुमच्या GSTR 2A मध्ये किती क्रेडिट दिसतंय ते ऑटो पॉप्युलेटेड होईल याच्यामध्ये. आणि इथे अडचण काय होणार आहे, जर तुम्ही काही परचेस केलेला आहे
आणि ते जर तुमच्या जीएसटीआर 2A मध्ये जर दिसत नसेल आणि तरी सुद्धा तुम्ही जर क्रेडिट घेतलं असेल तर ते इथे ट्रेस होईल. इथे पण ऑटो आहे 6B आणि 6H. 6B हा इथे हा 6 नंबरचा कॉलम आहे. 6B आणि 6H याची टोटल तिथे येईल. आणि मी असा सांगू इच्छितो की हे शिकवल्यानंतर हा व्हिडिओ बघा, त्याचबरोबर तुम्ही डाउनलोडही करा. मी शेअर करेल ग्रुपवर या PDF फॉर्म. तर तुम्ही ते डाउनलोड करा, प्रिंटआउट काढा आणि स्वतः तुम्ही वाचा आणि मनन करा की हा कॉलम काय म्हणतो, ह्या कॉलम मध्ये काय येऊ शकतं. काही अडचण आली तर तुम्ही ग्रुपवर विचारा. त्याच्यानंतर नॉर्मली काय होतं की एका फायनान्शियल इयरचं क्रेडिट आपण विसरून जातो तर ते दुसऱ्या इयरमध्ये घेतो, किंवा एका फायनान्शियल इयरमध्ये क्रेडिट घ्यायचं, एक्सेस क्रेडिट घेतलं जातं, त्याचं आपण पुढच्या वर्षी रिव्हर्स करतो. तर त्याच्याशी रिलेटेड एक कॉलम आहे सी. हा सी याच्यामध्ये फॉर फायनान्शियल इयर 17-18 दिला आहे यांनी. आणि आता जर आपण जर म्हटलं की सर हा 17-18 चा जो कॉलम आहे 18-19च्या जीएसटीआर 9 मध्ये दिलेला आहे, पण इंटरेस्टिंगली याच्यामध्ये एक अजून कॉलम पाहिजे होता की ज्याचं 18-19चं क्रेडिट आहे ते 19-20 मध्ये घेतलेलं आहे, त्याचा कॉलमच यांनी इथे दिलेला नाही. ऍक्च्युली तो कॉलम पाहिजे होता. आय डोंट नो त्यांनी तो मुद्दामून घेतला नाहीये का अनावधानाने विसरला आहे किंवा काय त्यांचं दुसरं लॉजिक आहे. 19-20च्या जीएसटीआर अॅन्युअल रिटर्न जेव्हा येईल त्यावेळेस ते कळेल. तर आयटीसी ऑन इनवर्ड सप्लाय अदर दॅन इनपुट अँड इनवर्ड सप्लाय liable to reverse charge but include services received from ACZ received during 17-18 but availed during April 2018 to March 2019. इथे सांगितलं की 17-19चं जे क्रेडिट आहे ते 18-19 मध्ये जर घेतलं असेल तर त्याच्याशी रिलेटेड कॉलम आहे. For 19-20, ITC on inward supply other than import and inward supply liable to reverse charge but includes service received from ACZ received during the year 18-19 but availed during April 19 to September 19. आता इथे हा कॉलम तुम्हाला दिसतोय पण माझ्या माहितीप्रमाणे तो पुढे येत नाहीये, म्हणजे सिस्टीम वर दिसत नाही तो. देन आफ्टर डिफरन्सेस सांगितले त्यांनी A-B to BA plus C. ITC अवेल बट नॉट अवेल, ITC अवेलेबल बट नॉट अवेल. 2A मध्ये काहीतरी दिसतंय आणि आपल्याकडनं क्रेडिट घ्यायचं राहून गेलं किंवा आपल्याला त्याचं क्रेडिटच घ्यायचं नाहीये, तर त्यामुळे त्याच्यावर अवेल होतं पण तुम्ही ते अवेल केलेलं नाही. त्याच्यानंतर अवेलेबल बट नॉट इलिजिबल. अवेलेबल बट नॉट इलिजिबल म्हणजे काय, जसं तुम्ही समजा 4 व्हीलर घेतलं, 2 व्हीलर घेतली, त्याच्यावरचा जो जीएसटी आहे तुम्ही त्या डीलरला तुमचा जीएसटी नंबर जर दिला असेल तो त्याच्या जीएसटीआर 1 मध्ये टाकेल आणि तुमच्या 2A मध्ये दिसेल, पण त्याचं क्रेडिट घेऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे तो अवेलेबल आहे आपल्या 2A मध्ये पण तो इनएलिजिबल आहे, तर त्याची अमाऊंट इथे टाकायची आहे. नंतर आयजीएसटी पेड ऑन इम्पोर्ट ऑफ गुड्स इन्क्लुडिंग सप्लाय फ्रॉम द एसीसी. आता आयजीएसटी तुम्ही जो पे कराल इम्पोर्टवर त्याच्यावरचा जो जीएसटी आहे तो इथे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आयजीएसटी क्रेडिट अवेल्ड ऑन इम्पोर्ट ऑफ गुड्स ऍज पर 6E. वरचा जो 6E आहे त्याचा जो आहे तो ऑटो पॉप्युलेटेड येईल आणि इम्पोर्ट मध्ये नॉर्मली डेटा हा ऑलरेडी व्हॅलिडेट केलेला असतो, त्यामुळे तो ऑटो पॉप्युलेटेड होतोय. त्याच्यानंतर डिफरन्स जी आणि एच मधला, हा जी आणि या एच मधला डिफरन्स. नंतर आयटीसी अवेलेबल बट नॉट अवॉइड ऑन इम्पोर्ट ऑफ गुड्स इक्वल टू आय. आता हे जे सर्व आहेत त्याच्यावरचा जो आपल्याला डिफरन्स आहे तो नील करायचा आहे, ते सांगितलं आहे, ते इथे क्लिअर करायचा आहे तो. नंतर टोटल आयटीसी टू बी लॅब्स इन करंट फायनान्शियल इयर ऑटो पॉप्युलेटेड. इथे तेच सिस्टीम आहे की
जीएसटीआर 9 मध्ये इंटरेस्टिंग विषय असा आहे की गव्हर्नमेंटला जर पैसे घ्यायचे असतील तर डीआरसी 9 मध्ये ते तुमच्याकडनं डीआरसी 3 मधून तुमच्याकडनं ते भरून घेतील. पण जर तुम्हाला जर काही गव्हर्नमेंटला क्रेडिट घ्यायचं राहून गेलं तर ते क्रेडिट तुम्हाला घेता येणार नाही. इथे जर काही अमाऊंट दिसते तुमची म्हणजे याचा अर्थ तुमचं ते क्रेडिट घ्यायचं राहून गेलंय आणि आता ते लॅप्स झालंय. यू कॅन नॉट टेक इट्स क्रेडिट फर्दर. आणि क्लायंटला जर याच्यात काही अमाऊंट दिसली आणि तो जर म्हटला की साहेब तुमच्यामुळे आमची नुकसान झालं, तर असं ऐकून घ्यायचं नसेल तर जीएसटी रिटर्न भरताना प्रॉपर कॅल्क्युलेशन करा आणि प्रॉपर डेटा भरा. इथे जर एखादी अमाऊंट येत असेल तर ती दोनदा चेक करा की ती अमाऊंट कसली आहे, काय येते. ओके, देन फर्दर detail of tax paid as declared in return filed during the financial year. आता टोटल सेल्स वर जो काही टॅक्स पेबल येतोय तुमचा त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं इथं. टॅक्स पेबल पेड थ्रू कॅश, पेड थ्रू आयटीसी. आता पेड थ्रू कॅश म्हणजे काय, कॅश भरायची नसते. जीएसटीला जे चलन तुम्ही बँकेतनं भरतात त्याला सुद्धा त्यालाच कॅश म्हणतात. पेड थ्रू कॅश किंवा तुमच्याकडे आयटीसी अवेलेबल आहे तर त्याच्या अमाऊंट एक्झाम्पल घेतो. एखादा समजा सेल्स आहे त्याच्यावर तुम्हाला 1000 रुपये पे करायचे, त्याच्यातले समजा तुम्ही 200 रुपये हे कॅश मध्ये पेड केले आणि 800 रुपये जे आहे ते आयटीसी मधून पे केले, म्हणजे 1000 रुपये तुमचे कसे पे केले त्याचे डिटेल्स इथे द्यायचे आहेत. इथे सुद्धा ऑटो पॉप्युलेटेड येणार आहे, पण त्यांनी तुम्हाला एक मुभा दिलेली आहे की तुम्ही तो अमेंड करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही इथे चेंजेस करू शकता. मग त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड टॅक्स, सीजीएसटी, एसजीएसटी, सेस, इंटरेस्ट, लेट फी, पेनल्टी जी काही असेल ती सर्व येते. ऑटो पॉप्युलेटेड असते, पण आपल्याला वाटलं की आपल्या रेकॉर्डला मॅच होत नाही तर मग ही तुम्ही चेंजेस करू शकता. देन आफ्टर फायनान्शियल इयर 17-18 चा काय डेटा आहे. पर्टिक्युलर ऑफ द ट्रान्झॅक्शन फॉर 17-18 डिक्लेअर्ड इन रिटर्न बिटवीन एप्रिल 18 टू मार्च 19. बरोबर. फॉर फायनान्शियल इयर 18-19 पर्टिक्युलर ऑफ द ट्रान्झॅक्शन फॉर फायनान्शियल इयर 18-19 डिक्लेअर्ड इन रिटर्न बिटवीन एप्रिल 19 टू टिल सप्टेंबर 19. जो काही डेटा असेल तो इथे तुम्ही डिक्लेअर करायचा आहे. कॉलम सेम आहे, कॉलम मध्ये जास्ती डिटेल मध्ये जाण्यात अर्थ नाहीये. समजा तुम्हाला आठवलं नाही तर तुम्ही वाचून समजू शकता की नेमकं यांना काय म्हणायचं आहे. नंतर डिफरन्शियल टॅक्स पेड ऑन अकाउंट ऑफ डिक्लेरेशन इन 10 and 11. आता इथे ते टॅक्स मागतात तुमच्याकडनं. 10 आणि 11 मध्ये जो काही टॅक्स तुम्हाला भरायचा आहे तो तिथे येईल. त्याच्यानंतर अदर इन्फॉर्मेशन. अदर इन्फॉर्मेशन काय मागतायत ते पर्टिक्युलर ऑफ डिमांड अँड रिफंड. त्या पर्टिक्युलर इयर मध्ये जर काही डिमांड किंवा रिफंड तुम्ही मागवला असेल तर त्याबद्दलचा डेटा टाकायचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की टोटल रिफंड क्लेम, टोटल रिफंड सँक्शन. म्हणजे तुम्ही समजा रिफंड काही क्लेम केला असेल 100 रुपये, त्यातले 100 रुपये मिळाले, 80 रुपये मिळाले, 90 रुपये मिळाले, उरलाला रिजेक्ट झाला किंवा पुन्हा तुमचा रिफंडच रिजेक्ट झाला त्याबद्दल. नंतर टोटल रिफंड पेंडिंग, सँक्शन तुमचा 100 झालाय पण रिसिव्ड 80 आहे, त्या 20 रुपीज जर राहिलाय तुमचा त्याच्याबद्दल इथे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर टोटल अमाऊंट, टोटल डिमांड ऑफ टॅक्सेस. तुम्हाला काही नोटीस वगैरे जर आली असेल त्या पिरियड मध्ये तर त्यांची डिमांड आहे ती इथे द्यायची आहे. टोटल टॅक्सेस पेड इन रिस्पेक्ट ऑफ ई अबाव, याच्यातला टोटल टॅक्स किती तुम्ही पेड केलेला आहे ते सांगायचं आहे. आणि टोटल डिमांड पेंडिंग, समजा तुम्हाला 1000 रुपयाची नोटीस आली, तुम्ही 800 रुपये भरले आणि 200 रुपये पे करायचे राहिलेले, तुम्ही अपील वगैरे मध्ये गेला असेल त्या 200 साठी तर तो डेटा इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ऑन सप्लाय रिसिव्ड फ्रॉम कंपोजिशन टॅक्सपेयर डीम सप्लाय अंडर सेक्शन 133 and goods sent on approval basis. Information on supply received from composition dealer.
deemed supply under section 143 goods sent on approval basis. नवीन कन्सेप्ट नाही आपल्यासाठी, आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तर त्याच्याशी रिलेटेड हा सर्व डेटा भरायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही म्हणाल रिसिव्ह फ्रॉम कंपोजिशन डीलर, सर याच्यावर आयटीसी येऊ शकतो, व्हॅलिड क्वेश्चन आहे. पण तुम्हाला लक्षात आणून देतो की कंपोजिशन डीलर जीएसटी लावून बिल इश्यू करू शकत नाही. त्यामुळे हा डेटा इथे सेपरेट मागवला गेलेला आहे. त्याच्यानंतर डीम सप्लाय अंडर सेक्शन 143 बघून घ्या, डीम सप्लायचा आहे तो. त्याच्यानंतर गुड सेंट ऑन अप्रुव्हल बेसिस. गुड सेंट ऑन अप्रुव्हल बेसिस म्हणजे काय की आपलं प्रोडक्ट आपण समोरच्याला पाठवलेलं आहे, डीलरला किंवा कस्टमरला, त्याने तो बघितलं, त्याला आवडला तरच तो घेईल, नाही तर आपल्याला परत देऊन टाकेल. तर त्या केसचं जर ट्रान्झॅक्शन एखादं पेंडिंग असेल तर ते इथे डिटेल्स द्यायचे. फटाफट वाचूया आपण, वेळ कमी आपल्याकडे. सप्लाय रिसिव्ड फ्रॉम कंपोजिशन टॅक्स पेयर, इथे टाकायचा डेटा. इथे परत बघा तुम्ही ब्लँक केलेला आहे त्यांनी. डीप सप्लाय अंडर सेक्शन 143. नंतर गुड सेंट ऑन अप्रुव्हल या डेटा टाकायचा आहे. त्याच्यानंतर आहे HSN वाईज समरी ऑफ इनवर्ड सप्लाय. इनवर्ड सप्लाय जर तुमच्याकडे आलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड, सॉरी आउटवर्ड सप्लाय, आउटवर्ड म्हणजे तुमचा सेल, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही हे जे HSN कोड आहेत, HSN कोड 10 असतील, 15 असतील, 1 असेल, 2 असेल, 100 असतील, तर ते सर्व टाकून त्याचे हे जे युनिट क्वांटिटी काय आहे, टोटल क्वांटिटी काय आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू किती झाली, रेट ऑफ टॅक्स किती आहे, नंतर सेंट्रल SGST, IGST आणि सेस याचा डेटा टाकायचा आहे. 2 करोडच्या वरती जर तुमचा टर्नओव्हर असेल तर इथे टाकायचे गरजेचं आहे. पुढे तो नियम चेंज होतोय. पुढे 5 करोडच्या वरती जर तुमचा टर्नओव्हर असेल तर 6 डिजिट अंक HSN कोड टाकायचा आहे. आणि जर तुम्ही 5 करोडच्या आतमध्ये असाल तर 4 डिजिट अंक तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे. आता काय आहे की ज्यांचा 2 करोडच्या वरती टर्नओव्हर आहे त्यांनाच HSN कोड कंपल्सरी आहे, पण पुढे ते सर्वांना कंपल्सरी होणार आहे. नंतर इनवर्ड सप्लाय, तुम्ही जे परचेस केलं त्याचं HSN वाईज समरी द्यायची आहे. खूप कॉम्प्लिकेटेड काम आहे हे. तर तुम्ही जे टॅलीमध्ये अकाउंटिंग करतात त्याच्यामध्येच तुम्हाला काही ना काही हे करावं लागेल, किंवा तुम्हाला टॅलीमधून हे बिलांची सेल रजिस्टर आणि परचेस रजिस्टर हे तुम्हाला टॅलीमध्ये काढून त्याचे जे समरी आहे ती तयार करावं लागेल आणि त्याच्यानंतर इथे तो डेटा टाकावा लागेल. खूप टीडियस काम आहे. लेट फी काय पे केली असेल तुम्ही वर्षभरात, आता ती इथे ऑटो पॉप्युलेटेड होऊन जाईल. जर ती प्रॉपर येत नसेल तर ती टाकून घ्या. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन कोड, सॉरी व्हेरिफिकेशन, तर याच्यामध्ये इथे सिग्नेचर येणार नाही, पण इथे त्यांनी म्हटलंय की सिग्नेचर म्हणजे काय, आपण जे EVC कोडने किंवा डिजिटल सिग्नेचरने आपण जे भरणार आहोत तेव्हा इथे ते व्हॅलिडेट होऊन जाईल. फिजिकल कॉपी तुम्हाला कुठेही सबमिट करायची गरज नाहीये, सर्व ऑनलाईन होऊन जाईल. त्याच्यानंतर खाली त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. हे जेव्हा शेअर करेल तर टोटल कुठल्या कॉलम मध्ये काय भरायचं आहे ते सर्व इथे त्यांनी दिलेले आहेत. इथं मूद वाचा. प्रत्येक कॉलम बद्दल त्यांनी काही ना काही सांगितलंय. सिंपल कॉलम जरी असेल तरी त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यावर डिस्कस केलेला आहे. आणि रिलेव्हंट काही हे पण दिले, कोड दिले त्यांनी की कधी इन्सर्ट झालं, कधी डिलीट झालं, या वगैरे गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. हा, त्याच्यानंतर DRC 3चं जे पेमेंट आहे ते DRC 3चं पेमेंट फक्त कॅश लेजर मधूनच करू शकतात. तुम्ही ITC वापरू शकत नाही. तुमच्याकडे ITC मध्ये क्रेडिट जरी असेल तरी तुम्ही DRC भरण्यासाठी तुम्हाला कॅश पेमेंट मध्ये बँकेतनच पेमेंट करता येईल. हा होता GSTR 9. आतापर्यंत कोणाला काय अडचणी? स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो. कोणाला काय अडचण असेल तर आता विचारा, किंवा पुढे जायचं असेल तर 2 मिनिटं ब्रेक घेऊया आणि पुढे जाऊया.
एकदा आजचं पूर्ण लेक्चर तुम्ही तुमच्या मनामध्ये जे जे बघितलं ते रिवाइव्ह करा आणि काही प्रश्न असेल तर मला विचारा. तोपर्यंत मी काही इन्स्ट्रक्शन ते देऊन ठेवतो. सर्वप्रथम 8 तारखेला आपल्या ह्या कार्यक्रमाची ह्या क्लासेसची सांगता होणार आहे. त्याच्यासाठी एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे. तर त्या दिवशी सर्वांनी आवर्जून हजर राहायचं आहे. त्याच्यानंतर जे कोणी नाशिक सिटी मधले आहेत त्यांनी आम्हाला ग्रुपवर टाका किंवा पर्सनली मेसेज करा व्हॉट्सअपवर. आम्ही त्यांना एका ठिकाणी बोलवू ऑफिसला. तर त्यांनी तिथे यायचं आहे आणि फिजिकली त्यांना जे कोर्स कम्प्लिशनचे सर्टिफिकेट आहे ते त्यांनी घ्यायचे आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाने 1 ते 1.5 मिनिटं 2 मिनिटाचा व्हिडिओ शूट करायचा आहे. तुम्हाला या क्लास बद्दल काय वाटलं, काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी, चांगल्या वाईट सर्व गोष्टी त्याच्यामध्ये नक्की द्या. हे याच्यासाठी करतोय कारण की याच्या आधी आम्ही फिजिकल जो क्लास घेतला होता त्याच्यामध्ये आम्ही क्लासमध्ये त्याच दिवशी सर्वांना विचारलं होतं की काय कसं वाटलं तुम्हाला, काही चांगल्या वाईट गोष्टी. नक्कीच तिथे वाईट गोष्टी तर कोणी सांगितल्या नाही आणि आम्हालाही वाटलं नाही की काही चुकलं आमच्याकडनं. पण नक्कीच ऍप्रिसिएशन आणि पॉझिटिव्ह गोष्टी नक्कीच आम्हाला त्यावेळेस आल्या होत्या. ह्या क्लास नंतर सुद्धा मला नक्की वाटतं की तुम्हाला नक्कीच या क्लासचा फायदा होईल आणि तुम्ही आम्हाला त्या पद्धतीने ऍप्रिसिएशन द्या. ऍप्रिसिएशन नसेल, काही तुम्हाला ऍडव्हर्स रिमार्क द्यायचे ते सुद्धा द्या. ओके, लेट्स गो फर्दर. पुढे जायचं GSTR 9C ला. पुन्हा सांगतो, सर्वांनी येस म्हणा, नाही म्हणा. रिप्लाय येस असो किंवा नो असेल, रिप्लाय सर्वांनी करा. स्क्रीन सर्वांना दिसते आय होप. 9C म्हणजे काय? याला आपण ऑडिट म्हणतो नॉर्मल भाषेमध्ये, पण जीएसटी मध्ये याला रिकन्सिलेशन असं नाव देण्यात आलेलं आहे. याला रिकन्सिलेशन असं नाव देण्यात आलेलं आहे. रिकन्सिलेशन म्हणजे काय की यांनी म्हणजे तुम्ही वर्षभरात जे काही टॅक्सेस भरलेले आहेत GSTR 9 मध्ये जो डेटा तुम्ही 9 मध्ये टाकला आहे तो तुम्ही स्वतः टाकायचा आहे. 9C मध्ये तुमच्या ऑडिटर हे काम करेल. 9C मध्ये ऑडिटरच्या सहीनिशी हा भरायचा आहे. याला रिकन्सिलेशन याच्यासाठी नाव दिलंय की तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट, P&L, ट्रायल बॅलन्स, कॅश फ्लो स्टेटमेंट आणि तुमचा 9 म्हणजे अॅन्युअल रिटर्न याचं रिकन्सिलेशन करायचं आहे आणि ते इथे प्रोड्यूस करायचं आहे. 9 सारखा तिथे बेसिक डिटेल आहे, फायनान्शियल इयर, GSTN, ट्रेड नेम, लीगल नेम. आता आर यू लायबल टू ऑडिट अंडर एनी ऍक्ट. आता याच्यामध्ये स्पेसिफाय काय करायचं आपल्याला की तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ऍक्ट मध्ये तुम्ही ऑडिटेड आहात का, म्हणजे अदर दॅन जीएसटी. त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आला, ट्रस्ट ऍक्ट आला, कंपनी लॉ आला, तर तसं काय असेल तर इथे ते स्पेसिफाय करायचं आहे.
त्याच्यानंतर पहिला कॉलम घेऊया, रिकन्सिलेशन of turnover declared in audited annual financial statement with turnover declared in annual return. म्हणजे काय, जीएसटीआर 9 मध्ये काय जे डिक्लेअर केलं असेल ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. नॉर्मली हे ऑटो पॉप्युलेटेड आहे सिस्टीमच्या जीएसटीच्या पोर्टलवर. Turnover including export as per audited financial statement for the state union territory for multi GSTN unit under same PAN, the turnover shall be derived from the audited annual financial statement. आता 9 जो भरला आपण, तर याच्यामध्ये काय सांगितलं की मल्टी जीएसटीएन युनिट अंडर सेम पॅन, तर तुमच्या नावावर वेगळे वेगळे जर जीएसटीएन नंबर जर असतील तर त्यांचं सर्वांचं समरी इथे टाकायची आहे. त्याच्यानंतर बी, अनबिल्ड रेव्हेन्यू ऍट द बिगिनिंग ऑफ द, एखादा रेव्हेन्यू आहे की ज्याचं बिलिंग करायचं राहिलं आहे त्याचे डिटेल इथे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर अनएडजस्टेड ऍडव्हान्स ऍट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. लक्षात घ्या, इथे पीएनएलच्या फिगर नॉर्मली येतील, पण आपण काही गोष्टी ऍडव्हान्स वगैरे पण पेबल आहे, अनबिल्ड आहे, त्याच्यावर पेबल आहे पण आपण त्याच्यावर टॅक्स भरला नाही, त्या गोष्टी नॉर्मली पीएनएल ला नसतात, त्या गोष्टी बॅलन्स शीट मध्ये असतात, तर त्यांच्या रिको करायचा आहे. नॉर्मली आपल्याला पीएनएलचा जो क्रेडिट सेल म्हणजे क्रेडिट साईडला जो सेल आहे तो इथे मॅच करायचा आहे. तुम्ही जर लक्षात घेतलं, बी आणि सी आयटम हा तुम्हाला बॅलन्स शीट आणि पीएनएल ला जर असेल तर तुम्ही तो जीएसटीच्या जे मंथली रिटर्न आहे त्याच्यामध्येच तो क्लिअर केला पाहिजे होता. डीम सप्लाय अंडर शेड्यूल 1, शेड्यूल 1 मध्ये डीम सप्लाय सांगितले त्यांनी, त्याच्यामधला जर काही सेल असेल तर तो तुम्ही इथे देऊ शकता, म्हणजे द्यायला पाहिजे. नंतर क्रेडिट नोट इश्यूड आफ्टर द एंड ऑफ द फायनान्शियल इयर बट रिफ्लेक्टेड इन द अॅन्युअल रिटर्न. काय होतं की आपण क्रेडिट नोट देतो पण त्या वर्ष संपल्यानंतर पुढच्या वर्षी, जसं एक्झाम्पल आता 18-19 चा जर अॅन्युअल रिटर्न भरतो आपण आणि क्रेडिट नोट जर आपण 19-20 मध्ये जर दिली असेल तर अॅन्युअल रिटर्न मध्ये आपण ते डिक्लेअर केलेलं आहे, तर त्या सुद्धा इथे आल्या पाहिजे. ट्रेड डिस्काउंट अनाउन्स फॉर द ऑडिटेड अॅन्युअल financial statement but are not permissible under GST. तुम्ही काही डिस्काउंट जर दिला असेल आणि तो जीएसटी मध्ये धरला जात नाही, ज्याच्यावर तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो, अशी ती जीएसटीची अमाउंट इथे टाकायची. त्याच्यानंतर 18-19 चा अॅन्युअल रिपोर्ट मध्ये त्यांनी 17-18 च्या अॅन्युअल रिपोर्ट मध्ये हा डेटा होता की टर्नओव्हर फ्रॉम एप्रिल 17 टू जून 17, म्हणजे ज्या जीएसटी रिझर्व्हच्या आधीचा डेटा तिथे टाकायचा होता. अनबिल्ड रेव्हेन्यू ऍट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर, की ज्याच्यावर रेव्हेन्यू आहे तुमचा पण ते तुम्ही त्याच्यावरचा रेव्हेन्यू भरलेला नाही. अनएडजस्टेड ऍडव्हान्स ऍट द बिगिनिंग ऑफ द फायनान्शियल इयर, म्हणजे काय की ऍडव्हान्स घेतलाय तुम्ही पण त्याचं बिलिंग केलेलं नाहीये, असा काही जर असेल आणि अनएडजस्टेड असेल ऍडव्हान्स, तर तो इथे तुम्ही डिक्लेअर करायचा आहे. क्रेडिट नोट accounted for in the audited annual financial statement but are not permissible under the GST. क्रेडिट नोट आहेत पण त्याच्यावर तुम्ही जीएसटी भरायला लागतोय, ज्या जीएसटी मध्ये जीएसटी लॉ मध्ये परमिसिबल नाही अशा क्रेडिट नोट की ज्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, त्या गोष्टी इथे आल्या पाहिजे. ऍडजस्टमेंट ऑन अकाउंट ऑफ सप्लाय ऑफ गुड्स बाय एसीझेड युनिट टू डीटीए. आता डीटीए म्हणजे डोमेस्टिक टॅक्सेबल एरिया असं आहे ते. एसीझेड म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्याच्याशी रिलेटेड डेटा. टर्नओव्हर फॉर द पिरियड अंडर कंपोजिशन स्कीम, हे कशासाठी आहे? हे अशा व्यक्तीसाठी आहे की ज्याने कंपोजिशन सुरुवात कंपोजिशन मध्ये केली होती त्या वर्षासाठी, पण काही वेळानंतर तो 1.5 करोडच्या वरती गेला किंवा त्याला कंपोजिशन मधून बाहेर यायचंय,
तर त्याचा जो टर्नओव्हर आहे त्या कंपोजिशन पिरियड साठी तो कंपोजिशन पिरियडचा सेल इथे डिक्लेअर करायचा आहे. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट इन टर्नओव्हर अंडर सेक्शन 15 अँड देअर अंडर रूल. तर ते जे काही प्लस मायनस आहे, मी सेक्शन किंवा रूल मुद्दामून घेत नाही, कारण की याच्यावर डिस्कस करत बसायला लागलो तर खूप जास्त वेळ जाईल. तर नॉर्मली सेक्शनची हेडिंग तुम्ही गुगलवर किंवा तुमच्या जे जीएसटीचं ऍक्ट किंवा रूलचं बेअर ऍक्ट आणला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ऍडजस्टमेंट इन टर्नओव्हर ड्यू टू फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन. फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशनचं काम ज्यांनी केलं असेल त्यांना लक्षात आलं असेल की इथे काय होतं. नॉर्मल एखादं एक्झाम्पल देतो की तुम्ही काही सेल केला असेल फॉरेन मध्ये, की तो आज विकला तुम्ही आणि 6 महिन्याच्या आतमध्ये पेमेंट यायला पाहिजे किंवा ते 6 महिन्याच्या नंतर येतं पेमेंट त्याच्यामध्ये. आज तुम्ही डॉलरचा रेट 80 रुपयाने विकला, पण भविष्यात तो 82 होतो, 83 होतो, 79 होतो, 78 होतो. तर तो जो डिफरन्स आहे तो कॅल्क्युलेट करून तो इथे तुम्हाला मेन्शन करावा लागतो, कारण की तो पीएनएलच्या क्रेडिट डेबिटला येऊ शकतो. ऍडजस्टमेंट इन टर्नओव्हर ड्यू टू रिजनेबल रिझन नॉट लिस्टेड अबाउट. आता अशाही काही गोष्टी आहेत की त्याच्यावर खरंच तुम्हाला सापडत नाही की नेमकं हे काय आहे, कारण की आपण रिकन्सिलेशन करतोय. रिकन्सिलेशन मध्ये दोन गोष्टींचा डिफरन्स 0 आला पाहिजे. तर इथे काय म्हटलंय की त्यांनी 0 येतच नाही तुमचा. एनी अदर रिझन मध्ये सुद्धा तुम्ही अमाऊंट टाकू शकता. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अमाऊंट असू शकता. त्याच्यानंतर अॅन्युअल टर्नओव्हर आफ्टर ऍडजस्टमेंट अबाव. ह्या सर्व ऍडजस्टमेंट प्लस मायनस झाल्यानंतर जो ऑटो पॉप्युलेटेड येईल तो टर्नओव्हर तुमचा. आणि टर्नओव्हर डिक्लेअर्ड इन अॅन्युअल रिटर्न जीएसटीआर 9 तो डेटा इथे येईल तुमचा. आणि मी सांगितलं की रिकन्सिलेशन म्हणजे दोन गोष्टींचं रिकन्सिलेशन. तुमचा अॅन्युअल टर्नओव्हर आफ्टर ऍडजस्टमेंट ॲज अबाव आणि जीएसटीआर 9 मध्ये जर टर्नओव्हर डिक्लेअर केलाय तुम्ही, तो याच्यामध्ये इथे 0 आला पाहिजे. 81 अनरिकन्सिल टर्नओव्हर 0 आला पाहिजे. इथे जर तुमचा टर्नओव्हर येत असेल तर तुम्हाला तो शोधला पाहिजे. ओके. आणि तो सापडतच नाही किंवा सापडतोय पण तो मेन्शन करता येत नाहीये, तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय की इथे तुम्ही ते मेन्शन करा की का होत नाही, काय चुका होत आहेत तुमच्याकडनं, का सापडत नाही किंवा काही रिझन असेल तर ते मेन्शन करा. इथं टेक्स्ट म्हटलंय इथे, म्हणजे तुम्ही इथे तुमचं नॅरेशन किंवा जे काही म्हणायचंय तुम्हाला ते तुम्ही टाईप करायचं आहे. पुढे रिकन्सिलेशन ऑफ टॅक्सेबल टर्नओव्हर. अॅन्युअल टर्नओव्हर आफ्टर ऍडजस्टमेंट फ्रॉम 5P अबोव. 5P जो आहे त्याचं इथे येईल ऑटो पॉप्युलेटेड व्हॅल्यू ऑफ एक्झेम्प्टेड, नील रेटेड, नॉन जीएसटी सप्लाय, नॉन सप्लाय टर्नओव्हर टाकायचा. त्याच्यानंतर झिरो रेटेड सप्लाय विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, सप्लाय ऑन विच टॅक्स इज टू बी पेड बाय द रेसिपिएंट तो टाकायचा आहे. टॅक्सेबल टर्नओव्हर ऍज पर ऍडजस्टमेंट अबोव A मायनस B मायनस C मायनस D हा ऑटो कॅल्क्युलेट होईल. त्याच्यानंतर टॅक्सेबल टर्नओव्हर ऍज पर लायबिलिटी डिक्लेअर्ड इन जीएसटीआर 9 ती अमाऊंट इथे येईल. अनरिकन्साइल्ड टॅक्सेबल टर्नओव्हर F मायनस E. आणि मग हा रिकन्सिलेशन जर झालं नाही, 0 जर आला नाही, तर त्याचं रिझन तुम्ही दिलं पाहिजे इथे. त्याच्यानंतर रिकन्सिलेशन ऑफ टॅक्स पेड, reconciliation of rate wise liability and amount payable thereon. आता त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्सेबल व्हॅल्यू टाकायची आहे आणि ह्या 3-4 प्रकारचे टॅक्सेस टाकायचे आहे. इथे जीएसटीचे किती रेट आहेत ते सर्व दिलेले, इंटरेस्ट, लेट फी, पेनल्टी, अदर जे काही तुमचे पेबल आहेत ते सर्व टाकायचे आहे. त्याच्यानंतर इथे ऍक्च्युअल तुम्हाला किती टॅक्स पेड येतोय ते येईल आणि तुमच्या जीएसटीआर 9 मध्ये तुम्ही किती पेड केलेले ते येईल. आणि याच्यामध्ये जर काही डिफरन्स असेल तर तो अनरिकन्साइल जर राहिला असेल तर त्याचं कारण इथे नमूद करायचं आहे तुम्हाला. नंतर ऍडिशनल अमाऊंट पेबल बट नॉट पेड ड्यू टू रिझन स्पेसिफाईड अंडर टेबल 6, 8 आणि 10. याच्यामध्ये म्हणजे जे काही रिझन आहे तुमचे अनरिकन्साइल त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो तुम्हाला इथे भरून द्यायचा आहे.
नंतर रिकन्सिलेशन ऑफ नेट इनपुट टॅक्स क्रेडिट. आतापर्यंत आपण काय बघितलं, सेल्सचं बघितलं. आता 9C मध्ये आपण बघूया इनपुट टॅक्स क्रेडिटशी रिलेटेड. कॉलम नंबर 12, ITC अवेल्ड ॲज पर ऑडिटेड अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट फॉर द स्टेट, युनियन टेरिटरी, आणि सर्वच त्याच पद्धतीने की जेवढे तुमचे जीएसटी आहे सर्वांची टोटल इथे येईल. त्याच्यानंतर ITC बुक इन अर्लियर फायनान्शियल इयर, क्लेम इन करंट फायनान्शियल इयर. बरोबर, म्हणजे मागच्या वर्षी क्लेम केला होता बुक इन फायनान्शियल स्टेट मध्ये, मागच्या वर्षी तुम्ही ITC घ्यायचं होतं ते या वर्षी घेतलं, त्याच्याशी रिलेटेड डेटा टाकायचा आहे अर्लियर इयर. अर्लियर इयरचा हा डेटा इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर ITC बुक इन करंट फायनान्शियल इयर टू बी क्लेम इन सबसिक्वेंट फायनान्शियल इयर. म्हणजे करंट इयर मध्ये तुम्ही जो क्लेम केलेला आहे आणि ते तो सबसिक्वेंट रिलेटेडशी इयरशी रिलेटेड असेल त्याचा अमाऊंट टाकायचा आहे. त्याच्यानंतर अवेल्ड ॲज पर ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट ऑर बुक्स ऑफ अकाउंट, ऑटो पॉप्युलेटेड येईल तुमचा. जो तुम्ही वरती टाकला म्हणजे सॉरी 9 मध्ये जो टाकलेला असेल सिस्टीम मध्ये जनरेटेड तो इथे घेईल, आणि ITC क्लेम इन अॅन्युअल रिटर्न तो इथे येईल. आणि याच्यातलं जर काही रिकन्सिलेशन बाकी असेल, अमाऊंट जर इथे आली तर त्याचं परत रिझन द्यायचं आहे. जीएसटी मध्ये 9C मध्ये त्यांनी जिथे रिकन्सिलेशन झालं नाही त्याच्यावर रिझन द्या आणि पुढे टॅक्स पे करा असंच सांगितलेलं आहे त्यांनी. Reconciliation of ITC declared in annual return 9 with ITC availed. Reconciliation of ITC declared in annual return GSTR 9 with ITC availed on expenses as per audited annual financial statement or books of account. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी की ITC चं रिकन्सिलेशन करा तुम्ही. Description, value, amount of total ITC, amount of eligible ITC availed. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे आहेत. परचेस मध्ये काय आहे, फ्रेट मध्ये काय आहे, किंवा पॉवर अँड फ्युअल मध्ये काही असेल, इम्पोर्ट्स गुड्स असतील इन्क्लुडिंग रिसीव्ह फ्रॉम SEZ, रेंट अँड इन्शुरन्स वर जर तुम्ही GST पे केला असेल तो, गुड्स लॉस, स्टोलन, डिस्ट्रॉयड, रिटर्न ऑफ और डिस्पोजल ऑफ बाय वे ऑफ गिफ्ट और फ्री सॅम्पल. आपण माझ्यामध्ये ITC मध्ये बघितलं होतं. जर असं काही असेल तर तुम्हाला त्याच्यावर GST भरावा लागेल तो. नंतर ITC जर काही असेल, सॉरी रॉयल्टी जर काही असेल तर त्याच्यावरचा GST तुम्हाला भरायचा आहे. एम्प्लॉई कॉस्ट, सॅलरी, वेजेस, बोनस, कन्व्हेन्स, त्याच्यावर जर काही असेल, बँक चार्जेसवर GST भरला असेल तो, एंटरटेनमेंट चार्जेस, स्टेशनरी एक्सपेन्सेस, हे सगळे इथे जे काही आपले एक्सपेन्सेसचे जे हेड आहेत त्याच्यावर म्हटले त्यांनी. एवढे सर्व आयटम्स आहेत रिपेअर मेंटेनन्स, आणि जर अजून काही असतील तर अदर मिसलेनियस एक्सपेन्सेस मध्ये तुम्ही ते करू शकता. नंतर कॅपिटल गुड्स मध्ये काही असेल त्याच्यावर जर तुम्ही काही ITC घेतला असेल तर तो एनी अदर एक्सपेन्सेस 1 आणि 2 याच्यामध्ये 2 अजून ऍडिशनल ठेवले की जे तुम्हाला घेऊ शकतात, वरती जे मेन्शन केलेले नाही लिस्ट मध्ये त्याच्यात. त्याच्यानंतर टोटल अमाऊंट ऑफ इलिजिबल ITC अवेल्ड हा ऑटो पॉप्युलेटेड सर्वांची हे होईल, आणि ते 9शी कम्पेअर होईल त्याचं. आणि त्याच्यामध्ये ITC मध्ये जर काही उरलं की ते अनरिकन्साइल, त्याचं रिझन द्या, काय आहे काय नाहीये, का असं झालं, का तुमच्याकडनं ते रिकन्साइल होत नाहीये, तुम्हाला ते मेन्शन करणं गरजेचं आहे. नंतर टॅक्स पेबल ऑन अनरिकन्साइल्ड डिफरन्स इन ITC ड्यू टू रिझन स्पेसिफाईड 13 आणि 15. 13 मधलं आणि हे रिकन्सिलेशन काय आहे ते बघा, आणि त्याच्यावरचा टॅक्स पेबल काय आहे तो तुम्हाला तो भरावा लागेल. आता महत्वाचा पार्ट, ऑडिटरचे रिकमेंडेशन मागवले त्यांनी ऑन ऍडिशनल लायबिलिटी ड्यू टू नॉन रिकन्सिलेशन. जर रिकन्सिलेशन झालं नाही तर तुम्हाला टॅक्स पे करायचा असेल, इथे व्हॅल्यू भरायची आहे आणि
त्याच्यावरचा टॅक्स तुम्हाला भरायचा आहे. इनपुट टॅक्स क्रेडिटवरचा जर काही असेल तर ते पण भरायचं आहे. इंटरेस्ट ऑडिटरला वाटलं की इंटरेस्ट भरला नाही तर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून भरावं लागेल. लेट फी असेल ती पेनल्टी एनी अदर अमाऊंट पेड फॉर सप्लाय नॉट इन्क्लुडेड इन अॅन्युअल रिटर्न. म्हणजे जीएसटी 9 मध्ये सुद्धा एखादी गोष्ट राहून जाऊ शकते आणि ऑडिटरला लक्षात आले की यार याच्यावर टॅक्स भरायला येतोय, तर तो सुद्धा इथे तो ऑडिटरने मेन्शन करायचा आहे. नंतर रिफंड जर घेतला असेल चुकून तुम्ही तर त्याच्यावर तो पेड करावा लागेल. आउटस्टँडिंग डिमांड असेल त्या करायच्या आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून जर काही राहिलं असेल तर त्याच्यावर तुम्ही जीएसटी भरायला जर सांगू शकतो ऑडिटर, तर ती जर काही जी अमाऊंट असेल ती इथे टाकायची. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन करायचंय तुम्ही जो डेटा सबमिट करत आहात म्हणजे ऍज अ ऑडिटर म्हणून तो सर्व डेटा तुम्ही इथे भरला आहे, तो बरोबर आहे, तुमच्या नॉलेज मध्ये आहे, ते सर्व टाकायचं आहे. तुमचं नेम ऑफ द ऑथॉरिटी, मेंबरशिप नंबर, डेट आणि फुल ऍड्रेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन. परत एकदा सांगतो, सर्वांनी हे इन्स्ट्रक्शन वाचले पाहिजे. खूप डिटेल मध्ये दिलेले आहेत त्यांनी. प्रत्येक गोष्टीवर काय काय डेटा भरायचा आहे, कशामध्ये कुठल्या कॉलम मध्ये व्यवस्थित त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. एखादा आपल्याकडनं सुटून गेला असेल, नॉर्मल माझ्या माहितीप्रमाणे आपण प्रत्येक कॉलम घेतला आहे. या सर्व गोष्टी तिथे भरायच्या आहेत आपल्याला. असे 14 पेज पूर्ण होतात. ओके, याचप्रमाणे 9 आणि 9C आपण बघितलं आहे. अॅन्युअल रिटर्न भरताना महत्वाचं म्हणजे तुमच्या टॅलीमध्ये जो काही डेटा आहे मंथली रिगार्डिंग सेल्स और रिगार्डिंग परचेस, त्याची एक्सेल मध्ये एक्सपोर्ट करा. 12 महिन्याचा डेटा त्याची टोटल घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं जे जीएसटी रिटर्न भरलेले आहेत त्याचा 12 महिन्याचा वेबसाईटवरचा डेटा डाउनलोड करा. त्याचं रिकन्सिलेशन करा. त्याच्यातला जो डिफरन्स आहे तो शोधा की कशामुळे आलेला आहे, जास्त भरला, कमी भरला, जीएसटीआर 1 मध्ये एखादा सेल राहून गेलं, 3B आणि जीएसटीआर 1 मध्ये चेंजेस आले. म्हणजे इथं मूळ 4 कॉर्नर सर्वीकडनं डेटा मॅच झाला पाहिजे तरच 9 भरण्यात अर्थ आहे. जर तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट, जीएसटी रिटर्न आणि 9 हे जर एका लाईन मध्ये नसेल तर तेथे कुठेतरी गडबड आहे हे लक्षात घ्या. आणि ती गडबड काय ती शोधा आणि ती मार्क करून ठेवा. ज्यांचा टर्नओव्हर 2 करोडच्या आतमध्ये आहे त्यांना 9 भरणं गरजेचं नाही फॉर इयर 18-19. बट तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंट आणि तुमच्या जीएसटीच्या वेबसाईटमध्ये जर काही रिटर्न भरताना काही चेंजेस असेल तर 9 नक्की भरा आणि जो काही डिफरन्स आहे तो क्लिअर करून घ्या. 2 करोड ते 5 करोड पर्यंत तुमचा जर टर्नओव्हर असेल तर तुम्हाला 9 हा भरलाच पाहिजे. आणि मग तो डिफरन्स असो किंवा नसो, फायनान्शियल स्टेटमेंट आणि जीएसटीचा डेटा, जीएसटी पोर्टलचा डेटा. 5 करोडच्या वरती टर्नओव्हर असेल तर तुम्हाला जीएसटीआर 9 पण कंपल्सरी आहे आणि 9C पण कंपल्सरी आहे. आय होप मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. छोट्या मोठ्या गोष्टी कमी राहून गेल्या असेल, तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच व्हॉट्सअप करून ग्रुपवर चॅट करूया आपण. वेल, सरांनी हेच दिलेलं आहे. मग आजचं सेशन एंड करायचं. परत एकदा सांगतो, मी डावरे सरांशी डिस्कस करेल. डावरे सर एकदा रेकॉर्डिंग स्टॉप केली तरी चालेल. आय थिंक डावरे सर नाही.